लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। मनपा निवडणूक रिंगणातून माघारी घेण्यास अवघे 5 मिनिटं शिल्लक असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत दाखल झाल्यानंतर एका समर्थक कार्यकर्त्याने गोंधळ घालत आक्रोश केला। घाबरले असा आरोप कार्यकर्त्याने करताच त्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने मागे फिरत माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांची अपेक्षा शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे प्रभागातील निवडणूक लढत आता अधिकच रंगत झाली आहे। मनपा प्रभाग क्रमांक 3चे माजी नगरसेवक कुंभारकर यांना भाजप पक्षाने उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता। शुक्रवारी अर्ज माघारीच्या अखेरचे 5 मिनिटं शिल्लक असताना दुपारी 2:55 अपक्ष कुंभारकर हे अर्ज माघारी घेण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात आले। ते अर्ज माघारी घेण्यासाठी आल्याचे बघताच प्रतिस्पर्धी असलेले माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी त्यांना हाताला धरून निवडणूक कक्षात नेण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी कुंभारकर यांच्या समवेत आलेल्या एका कार्यकर्त्याने मोठ्याने आरडाओरडा करत घाबरले असा आक्रोश केला। गेट बाहेरून डिचवल्याने त्याचा आवाज ऐकून कुंभारकर माघारी फिरले। त्यांना पुन्हा हाताला धरून सानप यांनी निवडणूक कक्षात नेण्याचा प्रयत्न करीत असताना पंचवटी विभागीय कार्यालयाच्या पायऱ्या चढेपर्यंत घड्याळाचे काटे फिरले। 3 वाजताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद करण्यास सांगितले। कुंभारकर पायऱ्या चढत असतानाच वेळ संपल्याचे ध्वनिक्षेपकावरून जाहीर होताच कुंभारकर माघारी फिरले। त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी त्यांना घेरत माघारी का आले याची विचारणा केली असता कुंभारकर यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी तेथून तात्काळ काढता पाय घेतला। तसेच आपल्यावर कोणीही दबाव तंत्राचा वापर केला नसल्याचे सांगत आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।